2 दशकानंतर ठाकरे कुटुंब एकत्र आलंय। पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री आणि गळाभेट। तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव एकत्र आलो, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। 2 बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती तर उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप। कोणाची माय व्यायली, त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता, आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे एकत्रित फोटो सेशन। मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरेही उपस्थित। तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरेंचीही गळाभेट।